परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झालं। आवाजी मतदानानं लोकसभेमध्ये हे विधेयक मंजूर झालं। विधेयकाची आता राज्यसभेमध्ये परीक्षा आहे। विधेयक मंजुरीनंतर शहांकडून विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यात आलं। तसं ट्विट अमित शहांनी केलेलं आहे। तर त्यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलेलं आहे। लोकसभेमध्ये परीक्षा सुधारणा विधेयक आवाजी मतदानानं मंजूर झालं। विरोधकांनी गदारोळ केला, मात्र तरी देखील हे विधेयक आवाजी मतदानानं मंजूर झालं। नीट पेपर फुटी प्रकरणानंतर हे बिल लोकसभेत सादर करण्यात आलं होतं। आता 2 दिवस या बिलावर चर्चा झाल्यानंतर आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं। आता विधेयक राज्यसभेत सादर केलं जाणार आहे। लोकसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी ट्विट करत विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत, जाणून घेऊया सीमाकडून या संदर्भातले आणखी तपशील। सीमा, लोकसभेत आवाजी मतदानानं तर हे बिल मंजूर झालेले, विधेयक मंजूर झाले, मात्र आता खरी परीक्षा ही राज्यसभेत असणार आहे। काय नेमक्या आज काय काय घडामोडी या संदर्भात घडू शकतात, काय नेमकी या संदर्भातली आणखी माहिती? नक्कीच अनुपमा, काल 2 दिवस लोकसभेत या विधेयकावर चर्चा झाल्यानंतर आणि वादळी वातावरणामध्ये हे विधेयक जे आहे ते काल मंजूर झालं आणि त्यानंतर आता राज्यसभेत चर्चेसाठी हे जे विधेयक आहे ते मांडलं जाणार आहेत। आणि अर्थात ज्या पद्धतीने चर्चा या विधेयकावरती लोकसभेत झाली, लोकसभेच्या सभागृहात झाली, तशीच वादळी चर्चा राज्यसभेत देखील होऊ शकते। कारण जे सदस्य आहेत, हे जे म्हणजे विरोधी पक्षातले असतील किंवा मग NDAतले जे खासदार आहेत राज्यसभेचे, ते एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप आणि या विधेयकामध्ये खरं तर काय काय अजून गोष्टी असल्या पाहिजेत आणि आतापर्यंत पेपर लीकवरून कशा पद्धतीने विद्यार्थ्यांवरती अन्याय झाला आणि किती मुलांनी स्वतःचा बळी घेतला, स्वतः आत्महत्या केली, हे सगळे विषय जे आहेत ज्या पद्धतीनं लोकसभेत चर्चेला आले, आता तशाच पद्धतीनं राज्यसभेत सुद्धा या विषयावरती आणि या विधेयकावरती वादळी चर्चा जी आहे ती होऊ शकते। खरं तर आपण लोकसभेत जर बघितलं तर मंगळवारी 9 तास या विधेयकावरती चर्चा झाली आणि कालसुद्धा दिवसभर चर्चा झाल्यानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 50 मिनिटं भाषण केलं आणि या भाषणादरम्यान त्यांनी सरकारवरती आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावरती गंभीर आरोप केलेले होते। ज्या पद्धतीने जंतर मंतरवरती परिस्थिती निर्माण झालेली होती, सरकार कशा पद्धतीने त्या परिस्थितीसाठी जबाबदार होतं, हे सगळे आरोप जे आहेत त्यांनी केले आणि कशा पद्धतीनं हे विधेयक गरजेचं आहे आणि त्यानंतर लोकसभेत हे विधेयक मंजूर करण्यात आलं आणि त्यानंतर आता सरकारची परीक्षा ही अर्थात राज्यसभेमध्ये आता होणार आहे। राज्यसभेमध्ये कशा पद्धतीने चर्चा होते, कशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप होतात, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चितच धन्यवाद सीमा, दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।